कसं काय मंडळी, कशी चालली मग दसऱ्याची तयारी? चालले ना एकदम झिंगाट मध्ये. आता उद्या आपली घटस्थापना आहे. काय काय तयारी झाल्या मग? तर मग चला, मला ना ह्या व्हिडिओची लय डिमांड होती आपल्या सख्यांकडून. तुम्ही नवीन घर कसं बांधलं, किती दिवस लागले, होम टूर करा, किती खर्च आला, पूर्ण घर दाखवा, लय 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 प्रश्न होते. आता म्हणलेला शेवटचा दिवस राहिलाय घरी, आज संध्याकाळी निघायचं होतं. म्हणलं लागलाच, चला तुम्हाला होम टूर पण करूया आणि घर दाखवता तुमच्या थोड्याशा गप्पा गोष्टी करत किती खर्च आला, काय आला, सगळं काय तुम्हाला सांगूया. सुरुवात अंगणात न करूया ना, अंगणामध्ये झाडं कशी आलेत, काय आले ते पण बघून घ्या. भाऊज मुंबईला येण्यासाठी त्या आळूची पानं दरवाजा पुढे लावलेली ना, ती तोडत होते आणि मला कडीपत्त्याला ताक घालायचं होतं. ते ताकात पाणी मिक्स करून, म्हणजे कडीपत्ता चांगला येतो ना. बघितलं तर आमच्या घरापुढं मुंगळ्यांनी किती घर बनवले बघा, चांगले 4-5 काय. त्यांची गल्लीच्या गल्ली, बंगलाच्या बंगला तयार झालाय. चालले तिने आम्हाला त्रास देत होती. कीड लागल्यावर का बाप्पा सगळ्या पानांना? कीड लागल्या, औषध फवारले पाहिजेत. हे काय सगळ्यांना केलं आहे, तर भेंडीला लागलाय, पानं ही खाल्ले ते. हा, किड दिसना झालेत. हे बघा, बाहेरून आमचं असं घर दिसतं. सगळ्यात पहिल्यांदा मला एक अजून मेसेज सारखा येत होता, तुझं घर नक्की रानात आहे का डोंगरावर आहे? तर तुम्हाला मी सांगते, आमचं घर डोंगरावर आहे आणि शेती खरेदी केली, म्हणजे रान खरेदी केलेलं ना, त्याच्यात आम्ही घर बांधलेलं आहे. त्यामुळे आणि आमचं डोंगरावर घर असल्यामुळे असे जमीन नाही का पठारा टाईपमध्ये, सिड्या, तुम्हाला थोडक्यात सांगतो, सिड्या कशा आपण चढतो, पट्टा असतो तसे पट्ट्या आहे. त्यामुळे असं आमची खाली वर आहे जमीन. आणि बाहेर बघा, मस्त असं नारळाचं झाड लावलेलं आहे, चिकूचं आहे, आंब्याचे तर 2-4 प्रकारचे आंब्याची झाडं लावलेत. इकडे आळूच्या पानाचा गट्टा लावलेला. आणि हलवू नको की, ते स्क्रीनशॉट मारायला लागतं. हा, त्यामुळे तुम्ही म्हणू शकता की आमचं घर डोंगरावर पण आहे आणि रानात पण आहे, म्हणजे दोन्हीचं पण कॉम्बिनेशन आहे. म्हणजे आमचं कराडापासून हे घर आहे ना, काहीतरी 30 किलोमीटर पर्यंत आहे. म्हणजे शेडगेवाडी, म्हणजे ओंड, उंडाळ, काय चव्हाणवाडी, शेडगेवाडी, परत कुंभवडेवाडी, गोटेवाडी, हे सगळे लाईनीत आहेत ना. हे सगळं इकडं माझं गाव आहे. आणि मेन गोष्ट, कराडानं सोडल्यानंतर काहीतरी 15-20 किलोमीटर सगळीकडे डोंगर चालू होतात. मग तसंच आमच्या इकडं डोंगर चालू झालेला आहे. माती टाकी त्याच्यामध्ये. पप्पा, हा पप्पा, हे बिब्याचं झाड आहे ना? पप्पानी म्हणजे सासऱ्यांनी पहिल्यांदा तुम्हाला जमीन खरेदी केली तेव्हापासून, म्हणजे आमची ही वडिलापार्जित, म्हणजे ते बोलतात ना काय ते, ती जमीन नाहीये. घर बांधायसाठी वेगळी जमीन खरेदी केलेली. मग आता तिला खरेदी करून 20 वर्ष झाले, पण नावावर वगैरे करायला किती खर्च आला तो काय मला अंदाजे नाही माहित आहे. पण आम्ही जमीन खरेदी केलेली होती. आणि इथून हे बिब्याचं झाड आहे. इथं ह्या म्हणजे दोन्ही शेताच्या मधली बॉर्डर आहे. बिब्याच्या झाडापासून परत ते पुढचं घर दिसतं ना, तो एक पट्टा, खालचा एक पटका, आणि इथून ते माझी भाऊजं बसले तिथंपर्यंत एवढं आमची सगळी अशी जमीन आहे, चौकोन खालीवर, म्हणजे घरासाठी घेतलेली. पण एक साईडला घर बांधून आम्ही ना अशी दुसरा पट्टा मोकळा ठेवलाय. फ्युचरमध्ये काय करायचं वगैरे काय झालं तर म्हणून अशी जागा आम्ही मोकळी ठेवलेली आहे. म्हणजे इथून तिथून लांबडी आमची जमीन आहे. आता ते किती काय आहे, कशी आहे ना, ते सगळं तुम्हाला ना पप्पा सांगतील थोडक्यात. हे बघा, असं आमचे पट्टे आहेत. मग असं थोडंसं ना वर खाली उबड खाबड जागा आहे, अशी वर थोडंसं चढायला लागतं, वरच्या जमिनीमध्ये आणि खालच्या जमिनीमध्ये. ताजा कडीपत्ता तोडलाय ठाण्याला आणण्यासाठी. आणि ना ही जमीन आहे ना, आता पुढच्या मे महिन्यात आम्ही पुढचं अंगण आहे की नाही, अंगण ते मे महिना येईल का नाही, सुट्टीच्या वेळेस प्लेन करून घेईल. आता ते सिमेंटचं करेल कसं करेल ते काय माहित नाही. मोठे लोक, कारभारी आई वगैरे बसून ठरवतील. आज आहे ना, पहिल्यांदाच झेंडूच्या फुलाला ना एक छान सुंदर अशी कळी आलेली, एकच मोठं झाले आणि बाकी सगळे बारके का आलेत काय माहित. पुढे सगळे मी ना फुलांची झाडं लावलेली आहेत, जून महिन्यात येतानाच लावलेली होती. पप्पा, आपलं घर पूर्ण केवढ्या जागेत आहे? केवढ्या जागेत घर आहे आपलं? बघ की 33 बाय 33चा गुंठा. हा, म्हणजे आपले 1 गुंठ 6 गुंठ्याचीच बसते. 6 गुंठ्यात ना? 6 गुंठ म्हणजे 1.5 गुंठा पकड. हा, आणि ही जमीन वेगळी. 33 आणि 3 फूट, 33, 34, 35, 36, 3 फूट जास्त. हा, आणि असं बरोबर आहे. त्या 35, 36, 33 बाय 33चा गुंठा, म्हणजे 6 गुंठा पकड. 6 गुंठ्यात आहे ना?
वरचा पट्टा 4 गुंठ्याचा आहे, खालचा पट्टा 4 गुंठ्याचा आहे. पण आमचं घर आहे ना, म्हणजे एकूण 8 गुंठ जमीन आहे आणि आमचं घर आहे ना 1.25 ते 1.5 गुंठ्यामध्ये सर्व पूर्ण एकूण घर झालेलं आहे. पण आम्हाला तुम्हाला जसं सांगितलं जमीन वर खाली आहे, ती पहिल्यांदा आम्हाला म्हणजे सगळी भरून घ्यायला लागली जमीन. आणि पहिल्यांदा पाया काढताना जमीन भरून घ्यायला आम्हाला खूप खर्च लागला आणि त्यासाठी दिवस पण जरा जास्त लागले. घराला नाव आहे ना आम्ही शारदा निवास दिलेलं आहे आणि कधी वास्तुक शांती केली ना त्याची तारीख आहे 19/2024 म्हणजे जूनमध्ये आमची वास्तुक शांती झाली. आणि घराला 2 दरवाजे आहेत, 2 दरवाजे आणि 2 बेडरूम 2 किचन सगळं 2-2 आहे. म्हणजे आमच्या म्हणजे आता आईना आणि पप्पांना 2 मुलं आहेत, एक कारभारी आणि माझे दीर. मग दोघांची फ्युचर प्लॅनिंगसाठी असं सर्व घर बांधून ठेवलेलं आहे. आता हे दरवाजाच तुम्हाला पुढं सांगेल की दरवाजाला पण किती खर्च वगैरे आला. पहिल्यांदा तुम्ही हॉल बघून घ्या. 2 बेडरूम असल्या म्हणजे हॉल एकच आहे, हॉलमध्ये भिंत नाही घातलेली आहे पण माळा एकच आहे. सध्या आम्ही एकत्रच राहतो ते पहिल्यांदा लक्षात घ्या, नाही तर पुढं तुम्ही अजून काय प्रश्न विचाराल. एकत्रच राहतो, एकच किचन वापरतो. पण फ्युचर प्लॅनिंग म्हणून असे 2-2 पार्टिशन करून ठेवलेले आहे. बाहेरून हे असा दरवाजा दिसतो आणि हॉलमध्ये आहेत ना 2 शिड्या लावलेल्या आहेत. माझ्या माहेरी बघितलं कराड साईडला जर तिकडे विटांचं काम असतं किंवा सिमेंटच्या विटांचं आणि त्या आपल्या लाल विटा असतात ते. पण इकडं माझ्या सासरी आहे ना शक्यतो पूर्ण भागामध्ये चिराच्या विटा असतात आणि ह्या चिरा सगळ्यांना रत्नागिरीवरून आणलेल्या असतात. चिरा म्हणजे ते मोठ्या मोठ्या असतात ना, विटासारख्या पण खूप मोठ्या असतात. तुम्ही सर्च करा तुम्हाला चिरा म्हणून कळेल. आणि कलर त्याच पॅटर्नमध्ये दिलेला आहे, थोडासा असा ना ते राजवाडा पॅटर्न कसा असतो त्या राजवाडा पॅटर्नमध्ये आम्ही लुक करण्यासाठी असा घराला कलर दिलेला आहे. वरचा माळा हा मध्ये 5 फूट आणि म्हणजे आमच्याकडे कसं कोकण थोडंसं चालू होतं ना आमच्या इथून, म्हणून कोकण चालू झाल्यामुळे पाऊस जास्त असतो म्हणून असं उत्तर पावसाचं पाणी पटकन खाली यायला असं उत्तर पत्रा लावलेला आहे. गणपतीचा फोटो आहे वरती गणपती. बरं त्याची किंमत फाळक्या सकट प्रेम आणि फाळक्या सकट 63,500 झालेला ना. कडीकोंडा वेगळा, कड्या बिड्या आपल्या 3,000च्या कड्या 3,000चा बघितला हात ते. प्रियाश म्हणजे आमचे बाहेरचे दरवाजे आहेत ना, एक दरवाजा 65,000 आणि एकूण बाहेरची कडी 3,000 आणि आतली कडीची वेगळी स्टँड वगैरे म्हणजे एकूण टोटल दरवाजे आम्हाला पॉलिश बिलिश सगळं करून आम्हाला 70,000पर्यंत. स्टार्टिंगला मी व्हिडिओ टाकला घर बांधायच्या वेळेला तेव्हा कोणाला विश्वास नाही बसला, कारण का हा प्युअर सागाचा आहे आणि ह्या बिना कट कुठे जॉईंट नाही कट नाही पूर्ण असं पॉलिश म्हणजे वर्षानुवर्ष टिकेल असं. त्यामुळं तो सागाचा दरवाजा महाग भेटतो. एक दरवाजा 70,000च्या मग 2 दरवाजाची तुम्ही किंमत लावू शकता. तुम्हाला खोटं वाटत असेल तर ऑनलाईन चेक करू शकता. तर हे अशी आमची दरवाजापासूनची प्राइस चालू झालेली आहे. खरेदी हळूहळू तुम्हाला किमती सांगत जाईल तसे पप्पा आणि आई मला सांगत जाईल तसे. असा हा दरवाजा आणि एकदम एवढं बारीक काम आहे ना. गणपती बाप्पा आहे, अशी बारीक बारीक वेलाची डिझाईन आहे, दोन्ही साईडला गजलक्ष्मी आहे. जसं साऊथ इंडियन पॅटर्नमध्ये कसं आपला शुभ दरवाजा. आणि जेव्हा घर बांधायच्या वेळेस ना मी खाली आहे ना पंचधातूची तार सुद्धा टाकलेली आहे, जसं आपल्या सांगतात वास्तूनुसार तसं मी म्हणजे जेवढं जमेल तेवढं करण्याचा प्रयत्न केला. ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी पकडून आहे ना ते बाजूचं बिजागरी वगैरे सगळं पकडून आहे ना तो 70,000पर्यंत दरवाजा गेलेला आम्हाला. पण लुक एवढा जबरदस्त येतो ना, जबरदस्त राजवाडा पॅटर्नमध्ये हा दरवाजाचा लुक येतो. मध्ये स्वस्तिकचे चिन्ह आहे, दोन्हीकडे शुभलाभ आहे, दोन्ही दरवाजा सेम आहेत आणि फक्त दरवाजा म्हणजे दरवाजा नाही दरवाजा प्लस चौकट असं दोन्हींचं कॉम्बिनेशन एकत्र भेटलेलं आहे. बिजागरी वगैरे सगळं आपल्याला स्वतःला खरेदी करावं लागतं. जसं मी म्हटलं की मी चौकटी खाली पंचधातूची तार टाकली दोन्ही दरवाजाला, ती त्यावेळेला जेव्हा घर बांधायला काढलेलं ना त्या वेळेला टाकलेली होती. आवाज कमी करा रे जरा टीव्हीचा. लय जोराचा पाऊस आला.
घर मोठं आहे त्यामुळे व्हिडिओ पण थोडा मोठा होऊ शकतो आणि पाऊस बाहेर बदा पडत असल्यामुळे पप्पांनी काय क्लिअर सांगितलं किती बाय कितीचं आहे ते सुद्धा मला काय ऐकायला आलं नाही. अशा दोन्हीकडे 2 सीड्या करून ठेवलेल्या आहे. एका म्हणजे एका सीडीवरून तुम्हाला चढून दाखवते, त्याच्या अगोदर मी तुम्हाला खालचा भाग दाखवते. इथून तिथं असा पूर्ण मोठ्याच्या मोठा सोफा आहे. स्वामींचा फोटो मी मध्ये लावलेला आहे. जसं सोफ्यातून एंट्री करताच पहिल्यांदा इकडं बाजूला ना म्हणजे पूर्ण दिशा बोलतात ना, पूर्व पश्चिम दिशा वास्तुशांतीनुसार आम्ही तिथं देवारा केलेला आहे. आणि देवाच्या तिथं सुद्धा आम्ही थोडीशी जागा मोकळी ठेवलेली आहे. देवघरच आम्ही ह्याला बोलतो. पुढे मागे काय कोणती पूजा वगैरे काही करायची असेल, मार्गशीर्ष महिना किंवा घटस्थापना तर इथं करू शकता. तुम्ही लाद्या पण मोजू शकता. 1 2 3 4 लाद्या आहेत एवढ्या, त्यामुळे तुम्ही अंदाज लावा. इथं हा बेडरूम केलेला आहे. आता बेडरूम मधूनच सगळ्यात बेस्ट माहिती का तुम्हाला, माझं आवडतं ठिकाण बेडरूम मधून दिसणारी खिडकी आणि त्यातून दिसणारा हा डोंगर. पसाऱ्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. आईने ही रस्ते का बांधले माझं मला कळणं झाले, आणि बांधले त्याच्यावर मी सगळा पसार करून ठेवले. आज संध्याकाळी रिटर्न जाणार आहे त्यामुळे त्याच्यावर परत आम्ही कपडे वेगळे पॅकिंग करून ठेव. हा आहे किचन मध्येच संडास बाथरूमची सोय केलेली आहे. इकडं संडास आहे आणि इकडं बाथरूम आहे. खूप मोठं आहे. वॉशिंग मशीन पण बसू शकते, तरी पण जागा उरेल एवढा मोठा म्हणजे बाथरूम आहे. आणि हे आहे किचन. तुम्ही लक्ष दिलं का नाही माहित नाही, पण मी पण सांगायला विसरली. आम्ही असं बारके माळे एक नाही म्हणजे काय सामान वस्तू ठेवायसाठी किचनमध्ये सुद्धा केलेलं आहे आणि बेडरूममध्ये सुद्धा माळा केलेला आहे. मागच्या बाजूला खिडकी आणि खिडकीतून बाहेर मस्तपैकी असं शेत दिसतं. आणि हा L साईजमध्ये किचन केलेला आहे. खूप मोठा, बेसिन पण खूप मोठा आहे. एवढी भांडी साचतात ना त्याच्यामध्ये, जर नाही घासले तर कळत पण नाही बाबा एवढी मोठी ते म्हणजे बेसिन करून ठेवलेला आहे. इकडं कडप्पा केलेला आहे. सगळी म्हणजे कडप्पा असं लाद्या वगैरे असतात ना तर त्याचा कडप्पा केलेला आहे. दरवाजे तुम्ही बघून घ्या. आतले दरवाजे सागाचे नाही, ते साधेवाले दरवाजे आहे जे डिझाईन वगैरे असतात ना. साधे पण मला नाही म्हणता येणार, आता त्याची किंमत नाहीये मला माहित. आवाज लय 22 लाख पूर्ण टोटल पाइपिंग, लाइटिंग, कलर वास्तुक शांती सगळं 22 लाख टोटल. आणि जमीन खरेदी केली ती वेगळी ना. आपली जमीन खानदानी नाही, आपण विकत घेतलेल्या पप्पाने. ते सांगाय. पावसामुळे पत्रा वाजत होता त्यामुळे तुम्ही आवाज ऍडजस्ट करून ऐका. पूर्ण कान टवकारू नका. ऐका म्हणाली. पूर्ण सगळा 22.5 लाख खर्च आलेला आहे. टोटल पाइपिंग, लाइटिंग, कलरिंग, वास्तुशांती सगळं काय आईने त्यात पकडलेलं आहे. सगळा खर्च एकूण घराला 22 लाख आलेला आहे. आता या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत ना, जे मला आठवल किंवा किती खर्च आला ते सगळं सांगते. आता हे दुसरा पार्टिशन, जसं मी म्हणाले 2 भाग केलेला आहे. आता दुसऱ्या बाजूला पण देवारा केलेला आहे. सेम आहे. काहीच फरक नाही. तुम्ही जुळे भाऊ म्हटलं तरी चालेल. इकडं पण तेवढंच जागा, तिकडं पण तेवढीच जागा, तेवढाच किचन, तेवढंच बाथरूम, सगळं काय आहे. देवारा पण तेवढाच. आणि हा आहे बेडरूम पण ह्या साईडचा सगळा तेवढा. 2 पार्टिशन जसं म्हटलं का नाही, एकच भाग वापरतो पण एक करून ठेवलेला आहे. इकडून हा किचन पण झालं असं. इकडं सुद्धा हे केलेलं आहे, काय म्हणतात, माळा करून ठेवलेला आहे बेडरूम मध्ये. आणि दोन्ही साईडच्या बेडरूम मध्ये माळे आहे. दोन्ही साईडच्या किचन मध्ये माळे करून ठेवलेले आहे. इकडं सुद्धा L साईजचा किचन आहे. एवढा मोठा मोकळा असल्यावर बघा किचन किती असा मोठा प्रशस्त वाटतोय. ह्या साईडला सेम एकाच बाजूला सगळे दरवाजे उघडतात. आणि ह्या साईडचा हा आहे कडप्पा. दरवाजा उघड पूर्ण वर कर. मला नाही माहित तुझ्या गाड्या कुठे आहेत. एकच किचन वापरत असल्यामुळे जण लागणारं सामान ह्या किचन मध्ये आणून ठेवले. ह्याला पण मागच्या साईडला हे आहे म्हणजे खिडकी आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट सगळं कलरची चॉईस दिराणी केलेली होती, म्हणजे आमच्या भाऊंनी. फक्त इकडे एक इंग्लिश टॉयलेट म्हणजे बाथरूम मध्ये ना, आम्ही मोरीमध्ये समजून घ्या, तिकडे आम्ही इंग्लिश टॉयलेट केलेलं आहे आणि इंडियन पण आहे. म्हणजे कसं आहे, पुढे मागे आता आई पप्पा आहेत, त्यांना जर लागलं, कमरेचा त्रास आहे ना आमच्या आईला, म्हणून इंग्लिश टॉयलेट ह्या साईडला करून ठेवलेलं आहे. लाइटिंग वगैरे सगळं, लाइटिंगचं काम करायला कारभाराचे मित्र आलेले
ह्या अशा दोन्हीकडे 2 सीड्या केलेल्या आहेत. तिकडून ती सीडी दिसते, इकडूनही, म्हणजे एकीकडून चढून दुसरीकडे उतरू शकता. हा मोकळा सोपा आहे. इथं पण काय पार्टिशन आहे, म्हणजे माळ्यावरती पण काही पार्टिशन केलेलं नाही. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, आमचे माळे लहान असतात. मी जसं तुम्हाला पहिलं सांगितलं, आमच्याकडे कोकण साईट पडते थोडीशी, त्या पाऊस जास्त असल्यामुळे पाणी उतरायसाठी असं केलेलं आहे. मी मध्ये अशी पूर्ण उभा राहू शकते, पण अजून पुढे गेली ना मला वाकावं लागतं, कारण का पुढे इथे मध्ये आहे ना 5 फूट आहे, आणि जसं पुढे जात जाईल ना तसे त्याची उंची कमी होईल. 3 फुटापर्यंत ती उंची राहते. आमच्या गावात सहसा अशी 2 पार्टिशन, म्हणजे जुनी पद्धत असते की नाही भावांना वाटून देण्यासाठी, म्हणजे सेम चौकटे, जेवढे भाव तेवढे चौकटे काढतात, तसं आहे बघा. ही एक चौकट, ही एक चौकट. फक्त फरक एवढाच आहे की आम्ही पार्टिशन नाही घातलेलं आहे. फ्युचर मध्ये कधी नाही होणार, पण किचन 2 केलेलं आहे. लागलं का डोक्याला? पार्टिशन बघा, हे करून दिसतं आमच्याकडे असं काढले जातात. आले 5 मिनिट. कढी बनवायचे, जेवण बनवायचे, जाणार आहे म्हणून गडबडीमध्ये व्हिडिओ केलेला आहे तुमच्यासाठी. समजलं? आता काय प्रश्न आहेत? नंबर पडतात ते दिसतात. तू मग कशी बंद केलेलं. रिया जर आवाज कमी कर. हे बघा, याची उंची 5 फुटाच्या वर आहे. माझी उंची 5 फूट सांगितलं आहे. इकडे पकडा. आमच्या कोकणातले घर असल्यामुळे असं असतं, म्हणजे पावसाचं पाणी खाली जाण्यासाठी असं, म्हणून वरचा माळा हा असा उतार आहे. पत्रा वेगळा आहे. या पत्र्याला काय म्हणतात मला नाही आहे, पण बघा हे अँगल इकडं कमी असं कमी होत जाते. इथे उभं नाही राहू शकत. आता हे 2 भाग दोघांचे, एक इकडं आणि हे इकडं, 2 चौकटी. बघ दाखव. एक चौकटी, तर ही चौकट दरवाजा दाखवलं. दाखवतोय. आणि हा एक दरवाजा. लाईटीकडे सेम आहे, इकडं आणि हे बाहेरचं. पार्टिशन कुठंच केलेलं नाहीये. सेम आता इथून कमी होत जातं. चौकटी लांब चौकटी लहान आहे, एवढ्याच आहे. हा फ्रेंड्स इथे हा हे एवढ्याच याच्या उंचीच्या आहेत चौकटी. ओके, हे इथून हा इथून अशी आमची गॅलरी आहे. इथून दम भरला मला, कारण का वाकून जायला लागतं. असं वातावरण बाहेर दाखव. असं तर तिकडे आमचा फाटा, गाड्या जाताना दिसतात, तो डोंगर, आणि हा एक डोंगर. आणि तुम्ही मला बोलतात ना लांब इकडे तिकडे मला दाखव. कपडे सुकत घातले, संध्याकाळी जायचंय ना म्हणून कपडे सुकत घातले सुकायला. तुम्ही मला विचारता ना की नीलम तू कुठं राहते, डोंगरात राहतेस का शेतात राहते, तर हे बघा, आमचं डोंगरावरच घर आहे आणि डोंगरावरच शेती आहे. कारण का आमचा भाग थोडा कोकणी असल्यामुळे तर म्हणजे आपलं कुठून कराड सोडल्यानंतर 15-20 किलोमीटरानंतर आहे ना सगळे डोंगर चालू होतात. इथं 4ही बाजूला डोंगर आहे. हा डोंगर आहे, आणि मी डोंगर दाखवते. हा डोंगर आहे, हे पूर्ण डोंगर रांग आहेत बघा. तिथं पण घरं दिसतात तुम्हाला. हे डोंगर रांग आहे इकडं. हे एक डोंगरावरती घर आहे, आणि ही आमचं शेतातच, म्हणजे डोंगरावरच्या शेतात घर बांधले. ही पण शेती आहे, ती पण शेती आहे, म्हणजे आमची नाहीये. नाही तर डायलॉग झाला मारायला होईल. नजर जाए उधर तक हम लोग का जमीन आहे, ऐसा कुछ नाहीये. हे बघा, ही पण शेती, आणि सगळीकडे भात आहे. तो भात आहे, तिथं भुईमुग आहे, सगळं गवतानं भरून गेले. समज गया? दम भरलाय दक्ष. बघा हे असं एवढी चौकट आहे, छोटी चौकट आहे, कारण का आमच्याकडे पाऊस खूप जास्त पडतो आणि पाणी खाली होतं. हा त्यांनी बांधलेलं आहे. तर मग असा आमचा गॅलरीतनं सुंदर निसर्ग दिसतो. आणि जो समोर डोंगर आहे ना त्याला टोलोबा म्हणतात, म्हणजे तिथं टोलोबा देवस्थान आहे. जर आमच्याकडे गावाला अशी प्रथा आहे, जर पाऊस नाही पडला तर तिकडे जाऊन नवस काहीतरी करायचं, असं काहीतरी त्या देवस्थानाचं नवस आहे. आणि हे बघा, हे बाहेरून लांबून पण तुम्हाला दाखवते की लांबून कसं दिसतं, बाजूचा निसर्ग, हिरवगार वातावरण, पडणारा पाऊस, डोंगर, जेवढं जमेल तेवढं तुम्हाला दाखवते. कारण का आजचा हा आपल्या गावच्या सिरीज मधला शेवटचा व्हिडिओ आहे. तुम्ही मस्त एन्जॉय करून घ्या हा व्हिडिओ.
तर मग मंडळीनं तुम्हाला कसं वाटलं हे डोंगराच्या कुशीतलं इटुकली पिटुकली आमची कुंबडेवाडी आणि त्या कुंबडेवाडीतलं छोटंसं टुमदार आमचं घरटं, आमचं एकत्र कुटुंब. मला जेवढे जमेल तेवढी माहिती मी तुम्हाला सांगितली. होम टूर केला, कसं घर आहे काय आहे सगळं काही तुम्हाला दाखवलं. सोडून नाही जाऊ वाटत हो, ह्यो स्वर्ग, साक्षात स्वर्ग आहे हा माझ्यासाठी. नाही सोडून जाऊ वाटत मला परत इथून.